ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रेयाय नमः। या व्हिडिओमध्ये आपण आज श्री अनघा अष्टमी व्रत याबद्दल माहिती पाहूया। केवळ विद्वानांनाच नाही तर सर्वसाधारणांचाही उद्धार करण्यासाठी श्री दत्त अवतार दत्तात्रेयांचा जन्म झाला आहे। परम करुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार केला आहे। श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती इत्यादी अवतार आहेत। श्री दत्तगुरूंचे तत्व कल्पनातीत आहे। अवधूत स्वामींच्या रूपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीलामूर्तीचे एक गृहस्थ रूप पण आहे। ही माहिती बऱ्याचशा पंडितांनाही माहिती नाही। नित्य अनेक रूपात प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रूपात मात्र अनघा स्वामी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे। हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख तत्वज्ञानाद्वारे अनुग्रहित करीत असतात। या दिव्य दाम्पत्याच्या अष्टसिद्धी मुलांचा अवतार झाला आहे। श्री प्रभूंच्या दत्तावताराला स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत असे म्हटले आहे। ह्याचाच अर्थ खूप तपाचरण भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे, तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्यांच्यावर कृपा वर्षाव करतात। असे या परम कारुणिक दत्तदैवताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार धारण केले। त्यातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय। आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर येथे इसवी सन 1320 मध्ये अप्पलराज व सुमती या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने साक्षात श्री गुरुदेव दत्त प्रकट झाले। त्यांनी या अवतारात अनेकांचा उद्धार केला। श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच काळातील परमभक्त शंकर भट्ट यांच्याकडून त्यांच्या लीला चरित्र ग्रंथाची रचना करून घेतली व हा ग्रंथ 700 वर्षांनी प्रसिद्ध होईल असे सांगून ठेवले। मूळ तेलुगूत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर हैदराबादच्या परमपूज्य श्री हरिभाऊ निटूरकर यांनी केले आहे। या अनघ दंपतीची उपासना पद्धती कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरूंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वतः सांगितली। ह्याचे विवरण व्यास लिखित दत्तपुराणामध्ये आहे। या युगात या उपासनेचा व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ती होऊन त्याने एका स्वर्ण यज्ञाचे निर्माण केले। त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे। भविष्योत्तर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्त पुराण इत्यादी ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो। यातही भविष्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराण यामध्ये हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस व श्रीपाद चरित्रामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे। श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत। गृहस्थाश्रमाचे आचरण ही त्यांनी केलेले आहे। अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्ष्मी रूप आहे। या दाम्पत्यास निमी, रीमान, कीर्तिमान, जितात्मा, मुनिवीर्यक, दीप्तिरोम, अंशुमन, शैलाभ अशी 8 मुले आहेत। या अनघा दत्ताव्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य आदर्श महाशक्तिशाली राजा झाला असे भगवान श्रीकृष्णाने धर्मराजास सांगितले। द्वापार युगात हे व्रत थोडे क्षीण झाले, पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व या व्रताचे आचरण करविले। सर्व भक्तांवर श्री सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन्हा प्रसिद्ध झाले आहे। श्री दत्तगुरूंचे अवधूत हे स्वरूप तर आहेत, पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूप तत्वे आहेत। अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या लीलामूर्तीला एक गृहस्थ स्वरूपही आहे। या गृहस्थ स्वरूपाला अनघ स्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात। व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा पूजेचा संदर्भ आहे। सांप्रत अनेकांना याची माहिती नसते। अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे म्हणून या व्हिडिओची निर्मिती झाली आहे। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे। श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः म्हणतात, अनघालक्ष्मीचा अनघ हे माझे दत्त स्वरूप आहे। अर्थातच श्री दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आहे। तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव
व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या दातात्म्य स्थितीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्ती स्वरूप आहे. या शक्ती स्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्य शक्ती आहे. या दिव्य शक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे. अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघादेवीची अर्चना म्हणजेच पूजा कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म याद्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रूपात येते. अशा पापांना दूर करणारे जगाचे जनक-जननी अनघ दंपती होय. सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री दत्तगुरूंचे कृपापात्र होऊ शकतात. श्रीपाद प्रभूंनी स्वतःच सांगितले आहे की सरस्वती ही सृष्टीतील आद्य देवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती व महासरस्वती या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हे ही अनघा स्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही काल स्वरूपाची प्रेरणा असणारे अनघा स्वरूपच आहे. ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्या स्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्म साधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूल कारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे. अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी, महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी म्हणजेच विवेक, बल व सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे. हे व्रत मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस किंवा शुद्धाष्टमीस अनघाष्टमी म्हणून सकाळी हे व्रत करावे. शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करून हे व्रत करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा. दिवसभर केवळ फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. हे व्रत का करावे ते आपण पाहूया. ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याने पाप निरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती, ऐश्वर्य लाभ, सर्व पुण्य कर्म फळांची प्राप्ती होते. मनोकामना पूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो. सर्व रोग निरसन होऊन 7 जन्म आरोग्य लाभ होतो. कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यश लाभ होतो. स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते. तसेच गृह कलह निवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघा माता व श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन अंती मोक्ष लाभ होतो. आपण व्रताची मांडणी पाहूया. घराची जमीन किंवा जेथे पूजा मांडायची आहे तेथे गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यावे. यानंतर स्नान करून नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा शुद्ध स्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालावे. त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी 1 मूठ तांदूळ घालून पूर्वेपासून 8 दिशेस 1 मूठ तांदूळ घालावे. त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला 5 हळदी कुंकाची बोटे काढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी, नाणे व आंब्याच्या डहाळ्या किंवा विड्याची पाने ठेवावी. त्यात तांदळाने भरलेले तामण ठेवून त्यामध्ये अनघ दत्त मूर्ती ठेवावी. ती नसेल तर सुपारी ठेवावी. या दत्तपीठाच्या डावीकडे म्हणजेच आपल्या उजव्या हातात चौरंगावर 1 मूठ तांदूळ घालून
त्यावर गणपतीची सुपारी, समोर 5 विडे ठेवावे, म्हणजेच 2 विड्याची पाने, 1 नाणे आणि 1 सुपारी असे. केळे, फळ किंवा इतर कोणताही गोड पदार्थ ठेवावा. तसेच पुढे 2 नारळ ठेवावे. या व्रतासाठी व्रतसूत्र करणे अत्यंत आवश्यक आहे. श्री अनघ दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ लाल दोरा म्हणजे व्रतसूत्र ठेवावे. जो व्रत समाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात व स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या घरामध्ये जेवढ्या सदस्यांची संख्या असते तेवढे दोरे आपण तिथे ठेवावेत. व्रत झाल्यानंतर हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून, अन्यथा स्वतःस आपल्या सगळ्या सोयऱ्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत. व्रत झाल्यानंतर स्वीकारणाऱ्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून, अन्यथा स्वतःस व्रतारंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरूपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघा अष्टमी पूजेवेळी पहिल्या पूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे. अशा प्रकारे पूजेची मांडणी झाल्यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर किंवा सुपारीवर श्री अनघ दत्तांचे आवाहन करावे. कलशाभोवती 8 दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर आणि मादी अष्टसिद्धी स्वरूप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्री अनघासहित श्री अनघ दत्ताय नमः या मंत्राने श्री अनघा दत्त आणि मादी दत्तपुत्र व व्रतसूत्र इत्यादी देवतांचे पूजन करावे व श्री दत्तदेवास तुळशीपत्राने व अनघा मातेस कुंकवाने शतनामार्चन करावे. शतनामार्चनाचा मंत्र पुढील आहे: ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रेयाय नमः. अशा प्रकारे कुंकवाने अर्चन केल्यानंतर अनघा कवचाचे पठण करावे. ते आपण करूया. अथ श्री अनघा कवचाष्टकम्. शिरो मे अनघा पातु भालं मे दत्तभामिनी. भ्रूमध्यं योगिनी पातु नेत्रे पातु सुदर्शनी. नासारन्ध्रद्वये पातु योगिशी भक्तवत्सला. मुखं मे मधुवाक् पातु दत्तचित्तविहारिणी. त्रिकंठी पातु मे कंठं वाचं वाचस्पतिप्रिया. स्कंधौ मे त्रिगुणा पातु भुजौ कमलधारिणी. करौ सेवारता पातु हृदयं मन्दहासिनी. उदरम् अन्नदा पातु स्वयं जानाभिमण्डलं. कमनीया कटी पातु गुह्यं गुह्येश्वरी सदा. ऊरु मे पातु जम्बग्नि जानुनी रेणुकेष्टदा. पादौ पादस्थिता पातु पुत्रदा वैखिलं वपुः. वामगा पातु वामाङ्गं दक्षाङ्ग गुरुगामिनी. गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये सर्वात्मिकावतु. त्रिकाले सर्वदा रक्षेत् पतिशुश्रूणोत्सुका. जाया मे दत्तवामाङ्गी अष्टपुत्रा सुतोऽवतु. गोत्रमत्री स्नुषा रक्षेद् अनघा भक्तरक्षणी. यः पठेद् अनघा कवचं नित्यं भक्तियुतो नरः. तस्मै भवति अनघाम्बा वरदा सर्वभाग्यता. इति अनघा कवचाष्टकं समाप्तम्. ओम श्री अनघालक्ष्मी दत्तात्रेयाय नमः. धन्यवाद.